पाण्यामध्ये बघा, पाण्यामध्ये कसं पोहायला नाही. सांगोला तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. 70 ते 80 हेक्टर जमिनीवरील पिकांचे झाले नुकसान. नुकसानग्रस्त भागाची माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली पाहणी. सांगोला तालुक्यातील अकोला, वासूद, कडलास, निजामपूर भागातील शेतकऱ्यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटलांसमोर फोडला टाहो. सरकारने लवकरात लवकर मदत करण्याची नुकसानग्रस्तांची मागणी. शेतकऱ्यांसाठी आणि नुकसानग्रस्त नागरिकांसाठी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. घरदार समजी 11 वाजता पत्र पाणी चालू होतं. पाऊस चालूवर तर पाणी पवलं तर 1 वाजता पत्र चालू होतं. तेव्हापासून पाणी शिरलंय. असंच उभा राहण्याचं आहे. पाण्यापाशी लहान मुलं घेऊन समजी नुकसान झाले. एक सुद्धा काय घरात सुद्धा कपडा समजी एक घरात एक माल सुद्धा घरात नाही. समजी घरात स्वच्छ राहत. समजी पाणीच अजून घरात समजी गेले. समजी घरात वस्तूचे अनुदान बिन समजी एक बी सुद्धा नाही. ते काय मदत कोणी केली का? कोण केलं ते? कोणाचं कोण अजून मदत करतो म्हणते ती. अजून केलं नाही ते आणतो म्हणते ती. मदत करते ती म्हणते ती. आता आलंय ती माणसं देऊन ते सांगितलं ती मदत करतो म्हणतात. पण कुठले करते पाण्यामध्ये बघा, पाण्यामध्ये कसं पोहायला नाही. सध्यापासून वाटतं बघा करतो लागेल माझी मला माहित काल काय सांगाल? काल ढगफुटी सदृश्य पाऊस सांगोल्यामध्ये. काल ढगफुटी सदृश्य पाऊस रात्री 8 वाजता ते 11 पर्यंत झाला. कडलास, अकोला, वासूद, निजामपूर जवळा परिसराला बाधित परिसर झाला. एवढा अचानक पाऊस हा आमच्या वर्षणग्रस्त भागासाठी अत्यंत मोठा आहे. कारण एवढा पाऊस येण्याची कोणतीच तरतूद आम्ही केलेली नसते. कारण आम्ही दुष्काळी भागातील लोक आहोत आणि त्यामुळं असा पाऊस आल्यामुळं अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या जवळजवळ 70 ते 80 हजार एकराचं पीक जे हातातोंडाला आलेलं होतं ते पीक निघून गेलेलं आहे. पंचनामा चालू झालेला आहे. परंतु जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि या बाधितांसाठी प्रयत्न करू. शासकीय पातळीवरून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा हे चांगली मदत सांगोला तालुक्याला करतील असा मला विश्वास आहे. तुम्ही किती मागणी कराल? किती एकरी? शासकीय नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा समन्वय साधून आम्ही मागणी करू.